बेळगावची शिवजयंती अख्ख्या भारतामध्ये अशी होत नाही हे मी तुम्हाला सांगतो। आणि याच्या पुढच्या काळात शिवजयंती बघायला सर्व भारत देशातले लोक आमच्याकडे येतील असं आम्हाला सांगायचं आहे। बाबासाहेब पुरंदरे यांनी 5 व्याख्यानमाला आम्हाला बेळगावला दिलेल्या आहेत। 1969 पासून सलग 4 व्याख्यानमाला आणि नंतर 80 मध्ये 79 मध्ये त्यांची 5वी व्याख्यानमाला 7-7 दिवसाच्या व्याख्यानमाला होत्या। या 5ही व्याख्यानमालेतनं हजारो श्रोत्यांना त्यांनी तृप्त केलेलं आहे। शिवचरित्र अगदी धडाधडा सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामधनं आम्हाला एक वेगळी लढण्याची प्रेरणा मिळाली की आज तागायत आम्ही सीमा प्रश्नासाठी लढत आहोत। आणि म्हणूनच बाबासाहेबांचं एवढं मोठं कार्य आहे। सर्व महाराष्ट्र त्यांना जाणतो, सर्व देश त्यांना जाणतो आणि त्यांचं जे काम आहे ते अद्वितीयच असं काम आहे। आज बेळगाव हे महाराष्ट्राचं आहे हे आणखी काही सिद्ध करायला जरुरी नाही आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांचं एक मोठं आधार मिळालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही एक प्रेरणा घेतो। आणि शिवाजी महाराजांचं चरित्र ह्या खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा आणि अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांच्यापर्यंत सुद्धा जर पोचवण्याचा प्रयत्न केला तर आपण मला आशीर्वाद द्याल ना। पण सगळ्यात मोठा प्रश्न जर असेल, समस्या असेल तर मला असं वाटतं या देशाला एक अरिष्ट मोठं त्याला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे चारित्र्याचं, नीतिमत्तेचं अरिष्ट आणि तो कॅन्सर झालेला आहे देशात। मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये आपल्याला बाबासाहेबांची जी शिकवण आहे ती शिकवण ही प्रेरणा देणारी आहे, पण त्या सगळ्यात मोठं नैतिक अधिष्ठान आहे, त्याला प्रामाणिकपणा आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रावरचं प्रेम आहे। आणि शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांनीच एकदा म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी आणि ते त्यांच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे की शिवाजी महाराज हिंदू होते पण त्यांनी जाती धर्मभेद कधीही केला नाही। त्यांनी विचार जो केला तो समाजाचा केला, राष्ट्राचा केला आणि मानवतेचा केला। तो पुरोगामी विचार होता, ते अंधश्रद्धा नव्हते, शुभाशुभ मानत नव्हते, शकून अपशकुनाचा विचार कधी केला नाही। मला असं वाटतं मित्रांनो की बाबासाहेबांनी हा विचार फैलावून आपल्या देशाचं ऐक्य कसं राहील हे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घ्यावी, अशा फार मोठ्या प्रेरणा आपल्याला दिलेल्या आहेत आणि या प्रेरणा देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, देशाची नीतिमत्ता टिकवणाऱ्या आहेत। मी बाबासाहेबांना मी काय म्हणणार, मी साधा माणूस आहे, साधा कार्यकर्ता आहे शिक्षण क्षेत्रातून आणि पूर्वी स्वातंत्र्य राजकीय चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे। तसा मी आज 83 वर्षाचा आहे, 84 मध्ये प्रवेश आहे। पण मला एक मात्र निश्चित अनुभवाने वाटतं की ध्येयवाद असताना माणसाजवळ प्रामाणिकपणा असला त्याला सहस्र अत्यंत बळ मिळतं। आणि म्हणून बाबासाहेब एवढ्या वयाचे जरी झालेले आहेत, मला वाटतं त्यांचं वय काही नाही, ते जे वय वर्ष आहेत ना, इट इज ॲडिंग लाईफ टू द इयर्स। त्यांच्या वयाच्या वर्षाला एक प्रकारचं चैतन्य ते ॲड करतायत आणि अशा अर्थाने मी नुसतं 100 व्हावेत असं नाही म्हणत, 125 वर्ष जगावेत, 150 वर्ष जगावेत। बाबासाहेबांनी काय सोचलं नाही याची जर यादी काढली तर मला वाटतं की अवघड आहे। अशा प्रकारचे अनेक मान सन्मान, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, हाल अपेष्टा, यातना, अपमान, दारिद्र्य की ज्या पुरंदर घराण्याच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये मडवलेल्या वातावरणामध्ये ते नवरात्र आणि 12 वर्षाच्या माणसांचं त्याकाळी जेवण सहजपणे पुरंदरे वाड्यात चालायचं, अशा खानदानी घराण्यातले बाबासाहेब जे चांदीच्या ताटवाटीत जेवले त्याच बाबासाहेबांना 1950 नंतर वडिलांच्या निधनानंतर रेणुका स्वरूपच्या छोट्याशा खोलीमध्ये राहता प्रसंगी 15-15 दिवस पायात चप्पल घालायला मिळाले नाही, 2 वेळचं पोटभर जेवण मिळेल की नाही अशी अवस्था होती। पण अशा काळात ना बाबासाहेबांनी शिवचरित्रावरची निष्ठा सोडली, ना इमान सोडलं, ना तत्व सोडलं। त्यांचं नाव खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर बाबासाहेब किंवा बळवंतराव, कारण म्हणजे पहिल्या बळवंतरावांनी शिवजयंती सुरू केली तर ह्या दुसऱ्या बळवंतरावांनी शिवचरित्र सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन टाकलं। मला तर
की बाबासाहेबांचं गोत्र हे शिवछत्रपतीच असलं पाहिजे, त्यांची नाडी म्हणजे दुर्गच असली पाहिजे, त्यांचे प्रवर म्हणजे तानाजी, बाजी आणि कान्होजीच असले पाहिजेत, नक्षत्र तोरणात असलं पाहिजे आणि गण शिवगण आहे आणि पत्रिकेमध्ये त्यांच्या 12ही ग्रहामध्ये म्हणजे शिवाभिमान, शिवप्रेम, शिवनिष्ठा हेच सगळे ग्रह असते. आणि ह्यापेक्षा सगळ्यात म्हणजे त्यांची रास सुद्धा शिवधनूच असली पाहिजे अशी माझी खात्री आहे. झाले बहु होतील बहु परंतु ह्या सम. महाराष्ट्राच्या मी प्रत्येक घरात गेलोय, तुम्हाला सांगतो, आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात गेलोय, तिथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवचरित्र मला बाबासाहेबांचं सापडलं. आता ह्याच्यापेक्षा बाबासाहेब अजून काय पाहिजे की पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात तुमचं शिवचरित्र सापडलंय. हायेस्ट कॉम्प्लिमेंट बाबासाहेब, सॅल्यूट टू यू. कारण मी ठरवलं होतं की रिटायर झाल्यानंतर सॅल्यूट करायचं नाही, पण बाबासाहेब आपको करना पडता है, आपको देना भी पडेगा, सॅल्यूट करा मला पडेगा. शिवाजी महाराजांच्या जीवनावरची एक आर्ट गॅलरी पुण्यामध्ये मांडायची अशी माझी स्वप्नातली ती कल्पना. पण आता ते स्वप्न राहण्याने आता ते सत्यात येत आहे, कारण त्याच्यातली 85 चित्र पूर्ण झालेली. मला वाटतं मला भेटलेली जहांगीर, वजीरदार हे दुसरे भोजनीच आहेत. आता ते पूर्ण चित्र रूपाने कळूया, पण ते सगळं काम पूर्ण करता येतं. लवकरच ती चित्र आपल्याला पाहायला मिळतील. वेडे व्हा आपल्या इतिहासाकरता आपण वेडे व्हा. खूप मौलिक काहीतरी जी भाषण झाली त्यात माझ्याबद्दल खूप बोललं की मला फार संकोच झाल्यासारखं झालं होतं. मला असं वाटलं ते टेबलच्या खाली येऊन बसव, मी ऐकावं पण तो हळून ऐकावं. का माझ्याबद्दल बोललं गेलेलं मला कसं वाटतं ते. आणखीन एक वेळ आहे, लायब्ररी करायची की लायब्ररी अशी करायची आहे सरकार की त्या लायब्ररीमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयीचं किंवा महाराजांच्या संदर्भातलं किंवा हिंदवी स्वराज्याच्या संदर्भातलं इसवी सन 1590 पासून, महाराजांच्या जन्म 1630 मध्ये झाला, तर 1590 पासून ते इसवी सन 1730 पर्यंत शिवाजी महाराजांच्या सुनबाई येसुबाई साहेब या 1730 मध्ये मरण पावल्या. एवढ्या कालखंडाला आम्ही शिवकाळ समजतो अभ्यासाकरता, याला आम्ही शिवकाळच असतो. पश्चिम शिवाजी महाराज 30 साली जन्मले, 80 साली वाढले, आपलं माहिती आहे, खरंही येते. पण या काळाला मी शिवकाळ समजतो. या काळामध्ये जी जी मंडळी झाली त्या मंडळींचा शिवाजी महाराजांना कुठे उपयोग, कुठे विरोध, कोणी विरोधही केला शिवाजी महाराजांना, पण सगळ्यांची पुरेपूर माहिती आधारपूर्वक, त्याला इंग्लिशमध्ये हुज हो आपण म्हणतो तसं हुज हो, कोण काय कोण कोण केव्हा झालं काय झालं काय जी माहिती मिळायची आधारपूर्वक, त्याचे आधार सगळे फोन करून ते करायचे. ती त्या लायब्ररीमध्ये असेल, त्या ग्रंथालयामध्ये ते असेल, आणि जे जे मिळेल ह्या कालखंडातून मग ते अर्थात होतं शिवकाळ आणि शिवराज्य याच्या संदर्भातलं असो, मग ते विरोधी असो, अनुकूल असो वा तटस्थ असो, पण ते सगळं त्यामध्ये त्या ग्रंथावर येईल. हा ग्रंथ निर्माण करणं सोपं काम नाही, म्हणून मला 5 वर्ष पाहिजे होतं. 5 वर्ष आणखी थोडा थांब, काही करू नको, 5 वर्ष मी दुसरं काय करणार, मी एवढंच काही. आणि 5 वर्षांत मग माझा होल्डर काय तेव्हा येईल.